संत एकनाथांच्या अथांग शांतीचे रहस्य आणि रागावर मात करण्याची त्यांची शिकवण अत्यंत प्रेरणादायी आहे. संत एकनाथांच्या शांतीचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्यांची अढळ क्षमाशीलता होती. त्यांनी कधीही कोणाच्याही चुकीला रागाने किंवा हिंसेने उत्तर दिले नाही. एकदा एका यवनाने त्यांच्यावर 108 वेळा थुंकले, तरीही ते अविचल आणि शांत राहिले. त्यांनी प्रत्येक वेळी शांतपणे गोदावरी नदीत स्नान केले, पण मनात रागाला अजिबात थारा दिला नाही. ही ऐतिहासिक घटना सिद्ध करते की क्षमा हाच क्रोधावर मात करण्याचा सर्वोत्तम आणि प्रभावी मार्ग आहे. रागाचे मूळ कारण मानवाचा अहंकार असतो, ज्यावर संत एकनाथांनी पूर्णपणे विजय मिळवला होता. मीपणाचा आणि मोठेपणाचा लवलेशही त्यांच्या वागण्यात तसेच बोलण्यात कधीच नव्हता. जेव्हा कोणी आपला अपमान करतो तेव्हा आपला अहंकार दुखावला जातो आणि त्यामुळे प्रचंड राग येतो. नाथांनी स्वतःला ईश्वराचा एक अत्यंत सामान्य सेवक मानल्यामुळे त्यांना अपमानाचे कधीच दुःख झाले नाही. अहंकार नसलेला आणि नम्र मनुष्यच खऱ्या अर्थाने जीवनात अथांग शांतीचा अनुभव घेऊ शकतो. संत एकनाथ महाराज प्रत्येक प्राणीमात्रात आणि माणसात साक्षात ईश्वराचे रूप पाहत असत. जेव्हा समोरच्या व्यक्तीमध्ये विठ्ठल दिसतो तेव्हा त्या व्यक्तीवर रागवणे माणसाला शक्यच नसते. त्यांच्यावर थुंकणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या माणसातही त्यांनी देवालाच पाहिले आणि त्याचेही आभार मानले. हीच महान वृत्ती त्यांना कोणत्याही संकटात आणि विरोधातही अतिशय शांत उभे राहायला शिकवत होती. सर्वांमध्ये देव पाहण्याची सवय आपल्यालाही रागापासून आणि मत्सरापासून कायमचे मुक्त करू शकते. स्वतःच्या मनावर आणि भावनांवर ताबा मिळवणे ही संत एकनाथांची सर्वात मोठी शक्ती होती. बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल आणि त्रासदायक असली तरी त्यांचे मन कायम शांत असे. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे हे त्यांनी वारंवार आपल्या आचरणातून जगाला दाखवून दिले. त्यांनी आपल्या मनाला इतके प्रशिक्षित केले होते की कोणतीही नकारात्मक कृती त्यांना भडकावू शकत नसे. खऱ्या शांतीसाठी आधी स्वतःच्या मनावर पूर्ण नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक आणि हिताचे असते. संत एकनाथांच्या विचारांमध्ये सूड किंवा कोणाचाही बदला घेण्याची भावना अजिबात नव्हती. रागाच्या भरात माणूस समोरच्याचे नुकसान करण्याचा विचार करतो, पण नाथांनी तसे कधीच केले नाही. अपकार करणाऱ्यांवरही त्यांनी सतत उपकारच केले आणि त्यांना प्रेमाने तसेच वात्सल्याने जिंकले. थुंकणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याऐवजी त्याच्यामुळे आपल्याला 108 वेळा गोदावरी स्नान घडले असे ते मानत. अशी सकारात्मक दृष्टी अंगी असेल तर मनात रागाला कधीच जागा उरत नाही. त्यांचे मन नेहमी भगवंताच्या अखंड नामस्मरणात आणि भक्तीत पूर्णपणे तल्लीन असायचे. जेव्हा मन ईश्वरीय चिंतनात गुंतलेले असते तेव्हा बाह्य जगातील मान आणि अपमान क्षुल्लक वाटू लागतात. नामस्मरणामुळे त्यांच्या अंतःकरणात एक अद्भुत शांती, ऊर्जा आणि सकारात्मकता निर्माण होत असे. या सततच्या आध्यात्मिक प्रक्रियेमुळे त्यांच्या विचारांवर कोणत्याही नकारात्मक भावनेचा प्रभाव पडत नव्हता. आपणही नामस्मरणाचा आधार घेतल्यास रागावर नियंत्रण मिळवणे अत्यंत सोपे आणि शक्य होऊन जाते. कठीण प्रसंगात शांत राहण्यासाठी प्रचंड सहनशीलतेची गरज असते आणि एकनाथ महाराज त्यामध्ये पारंगत होते. अनेक कर्मठ आणि दुष्ट लोकांनी त्यांना विरोध केला, तसेच त्रास दिला, तरीही ते डगमगले नाहीत. रागाला रागाने उत्तर देणे अतिशय सोपे असते, पण शांत राहून सर्व काही सहन करणे हे खऱ्या धैर्याचे लक्षण आहे. त्यांनी समाजातील सर्व वाईट प्रवृत्तींना आणि दुष्टपणाला आपल्या अथांग सहनशीलतेने आणि प्रेमाने शांत केले. संकटाच्या वेळी संयम राखणे हीच त्यांच्या चरित्रातील एक मोठी आणि महत्त्वाची शिकवण आहे. संत एकनाथांचे हृदय सर्व प्राणीमात्रांबद्दलच्या अपार करुणेने आणि दयेने पूर्णपणे भरलेले होते. कडक उन्हात तहानलेल्या गाढवाला
गंगेचे पवित्र पाणी पाजण्याची त्यांची कृती त्यांच्या विशाल हृदयाची साक्ष देते. ज्याच्या मनात इतरांबद्दल एवढी प्रचंड करुणा असते, तिथे राग आणि द्वेषाला जागाच उरत नसते. दुसऱ्याचे दुःख आणि वेदना समजून घेण्याची वृत्ती माणसाला आतून अधिक शांत आणि परिपक्व बनवते. रागावर कायमची मात करण्यासाठी आपणही अंतःकरणात प्राणिमात्रांबद्दल करुणा आणि सहानुभूती जोपासली पाहिजे. सुख आणि दुःख, मान आणि अपमान या सर्व परिस्थितीत समतोल राखणे ही नाथांची खासियत होती. स्तुती केल्यावर ते हुरळून जात नसत आणि कोणी निंदा केल्यावर ते खचून जाऊन संतापत नसत. हीच समत्व बुद्धी त्यांना जीवनातील कोणत्याही चढ उतारात नेहमी स्थिर आणि शांत ठेवत असे. जेव्हा आपण बाह्य घटनांचा आपल्या मनावर काहीही परिणाम होऊ देत नाही, तेव्हा राग आपोआप नाहीसा होतो. याच स्थितप्रज्ञ आणि स्थिर वृत्तीमुळे त्यांनी रागावर कायमचा तसेच निर्विवाद विजय मिळवला होता. संत एकनाथांनी रागावर मात कशी करावी हे केवळ शब्दातून नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून शिकवले. समाजाला मोठा उपदेश करण्यापूर्वी त्यांनी स्वतः त्या कठीण तत्वांचे अतिशय कठोरपणे आचरण केले. त्यांचे संपूर्ण जीवन हाच शांती, क्षमा आणि संयमाचा एक जिवंत तसेच चालता बोलता ग्रंथ आहे. लोकांनी त्यांच्याकडून हेच शिकले पाहिजे की राग हा आपला नाश करतो, तर शांती मानवाचा उद्धार करते. त्यांचे हे महान आचरण अंगीकारणे हाच क्रोधावर विजय मिळवण्याचा सर्वात खात्रीशीर आणि योग्य उपाय आहे. रागाचे दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे इतरांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा, ज्या नाथांनी कधीच बाळगल्या नाहीत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन कोणत्याही फळाची, सन्मानाची किंवा बदल्याची अपेक्षा न ठेवता अत्यंत अलिप्तपणे व्यतीत केले. जेव्हा आपण लोकांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करणे सोडून देतो, तेव्हा त्यांच्या वाईट वागणुकीचा आपल्याला कधीही राग येत नाही. कोणत्याही भौतिक गोष्टींमध्ये किंवा नात्यांच्या मोहात त्यांनी स्वतःला अडकवून न घेतल्यामुळे त्यांचे मन नेहमी शांत आणि मुक्त राहिले. अशी अपेक्षा विरहित आणि अलिप्त वृत्ती आपल्या अंगी बाणवल्यास माणसाला जीवनात कधीही क्रोधाला किंवा नैराश्याला सामोरे जावे लागत नाही. संत एकनाथांनी कोणत्याही परिस्थितीत केवळ भावनांच्या आहारी न जाता आपल्या प्रगल्भ विवेकबुद्धीचा आणि सामंजस्याचा अतिशय योग्य वापर केला. जे लोक अज्ञानामुळे किंवा गैरसमजामुळे त्यांच्याशी वाईट वागत असत, त्यांच्याबद्दल नाथांना नेहमी रागाऐवजी फक्त कीव आणि सहानुभूतीच वाटत असे. समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामागील अज्ञान एकदा समजून घेतले की आपल्याला त्या व्यक्तीचा राग येत नाही हे त्यांनी दाखवून दिले. अपमानाच्या किंवा विरोधाच्या वेळी विवेकाने आणि शांतपणे विचार केल्यास आपल्या मनातील क्रोधाची लाट लगेच ओसरू शकते. याच उच्च प्रतीच्या समजूतदारपणामुळे ते अत्यंत कठीण, प्रतिकूल आणि तापदायक प्रसंगांमध्येही आपली आंतरी अथांग शांती टिकवून ठेवू शकले. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.